कायद्यामध्ये कुठल्याही गड किल्ल्यावर अतिक्रमण बनवण्याचा कुठलाही कायदा असेल तर इकडच्या संबंधित महसूल आणि पुरातन खातं आणि पोलीस खात्याने मला तो जाण्या अगोदर कायदा आणून दाखवा किंवा माझ्यावर चालत चालत गाडीपर्यंत खालती जावं, बरोबर अर्धा तास लागतो. जो कायद्याच्या कागदपत्र असेल मला येऊन दाखवा. त्या कागदामध्ये लिहिलं असेल की गड किल्ल्यांवर अतिक्रमण, ते पण सिमेंट कॉन्क्रीटचे अतिक्रमण चालतात, मी तुम्हाला मंत्रालय जाईपर्यंत तुमचं प्रमोशन करून देतो. अहो मला माहितीये माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग किल्ला आहे, तिथे महाराजांचं मंदिर आहे एकमेव. मी जेव्हा तिथे एकदा दर्शनाला गेलेलो तेव्हा तिकडच्या पुजारीने मला येऊन सांगितलं की नितेशजी आम्हाला जरा इथं डागडुजी करायचं, हो बघा टाईल तुटले आहेत, जरा इथे पिलर जरा ढासळले आहेत, जरा काहीतरी मदत करा. 8 ते 9 अधिकृत 8 ते 9 महिने पाठपुरावा करायला लागला, तेव्हा जाऊन साधी टायलिंग करू शकलो. आणि हे काय, हे लोकांच्या आप्पाचा पाकिस्तान आहे का? ते आम्ही सोडणार? आमच्या खालची वाघजाई देवीचं मंदिर आहे, विशाळाची करी मालकीन आई वाघजाईच्या नावानं. इथे सांगून जातो आमच्या त्या देवीचा जीर्णोद्धार करण्याची जबाबदारी या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची. विशाळगडवर कोणीही अगर पाऊल टाकत असेल तर तो फक्त माझ्या देवीच्या दर्शनासाठीच भविष्यामध्ये टाकणार, ही जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे. बाकी सगळेजण बसून दे चणे कुरमुरे खात आहेत आमचे इथे हिंदू व्यापारी, पण मी नाही बोलत नाही, बिचारे करतात पोटापाण्यासाठी काम, पण त्यांनाही आमच्या देवीच्या निमित्ताने मोठं करण्याची जबाबदारी ही आमच्या सगळ्यांची असेल. हा शब्द तुम्हाला इथे देऊ लागतो.